रामकृष्ण वेताळ, महादेव साळुंखे, सचिन नांगरे यांची भाजपमधून हकालपट्टी, पक्षविरोधी भूमिका नडली 5 वर्षांसाठी पक्षातून बाहेर. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांकडून वारंवार चर्चेसाठी निमंत्रित करून देखील स्वतःचे वेगळे अस्तित्व सिद्ध करण्याच्या नादात पक्षविरोधी भूमिका घेतल्याने भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, महादेव साळुंखे, सचिन नांगरे यांची पक्षातून 5 वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. स्वतःच्या अहंकारासाठी कार्यकर्त्यांना वेठीस धरणाऱ्या स्वयंघोषित नेत्यांना कारवाईमुळे चपराक बसल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे. भाजपच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले, रामकृष्ण वेताळ यांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने ताकद दिली. राज्य पातळीवरील पद देऊन गौरव करण्यात आला. पद मिळाल्याने पक्षापेक्षा मी मोठा आहे अशा आविर्भावात त्यांचे काम सुरू होते. जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी कोपर्डे जिल्हा परिषद गटात पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधी अर्ज दाखल करून बंडखोरी केली आहे. पक्षाचा मला पाठिंबा असल्याचे भासवून कार्यकर्त्यांना त्यांनी वेठीस धरले होते. पक्षाने त्यांना वारंवार चर्चेसाठी बोलवले, मात्र मी म्हणजे पक्ष अशी अहंकारी भूमिका त्यांनी घेतली. त्यांच्या पक्षविरोधी भूमिकेमुळे भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतलाय. पक्षविरोधी काम केल्याबद्दल त्यांचे प्राथमिक सदस्यत्व स्थगित करून भारतीय जनता पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. जे पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांना तात्काळ पदमुक्त करण्यात येत असल्याचे प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळवण्यात आले. ही कारवाई 5 वर्षांसाठी करण्यात आली आहे. पक्षापेक्षा कोण मोठा नाही. हकालपट्टी झालेल्या सदस्यांनी वारंवार सूचना देऊन देखील पक्ष नेतृत्वाच्या सूचनेचे पालन केले नाही. उलट मी म्हणजे पक्ष अशी अहंकारी भूमिका घेऊन पक्षाच्या आदेशाला आव्हान देण्याचा पवित्रा घेतला. मात्र भाजप पक्ष शिस्तीच्या चौकटीत चालतो. शिस्त मोडणाऱ्यावर कारवाईचा बगडा उगारला जातो. पक्षशिस्त मोडणाऱ्याला तिघाविरुद्ध झालेल्या कारवाईमुळे भारतीय जनता पार्टीत पक्षापेक्षा मोठा कोणी नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.